नमस्कार. आज एक विशेष विचार मनामध्ये आला आणि हा व्हिडिओ करण्याची प्रेरणा आली. दैनंदिन जीवनात अनेक माणसे आपल्या संपर्कामध्ये येतात. प्रत्येकाचं आपलं काही ना काही वैशिष्ट्य असतं आणि ते काही लोकांची वैशिष्ट्य आपल्या मनावर छाप सोडून जातात. पण काही माणसं अशी असतात, ती सामान्यातली सामान्य माणसं असतात, परंतु त्यांच्यातलं जे असामान्यत्व जे असतं ते मनाला अगदी भावून जातं. असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतील, पण आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. हे एक उदाहरण म्हणून मी समोर ठेवते. माझं लक्ष गेलं. ते एक असं व्यक्तिमत्व आहे, जसं मी म्हटलं की फार साधारण आहे. प्रभात मित्र मंडळ यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत श्रीयुत सोमाजी. अनेक वर्षापासून मी तसं त्यांना ओळखते. नम्रता, उत्साह, त्यांच्या सेवेमधली तत्परता, तेथे जे काही आपलं ते सहकार्य देतात, अगदी साधारण कार्य ते तिथे करत असतात, परंतु ज्या डिग्निटीने ते करतात ना, ते पण फार अप्रूप वाटतं. कसलाही काय बोलतात त्याला, कोणतीही शोबाजी नाही, दिखाऊपणा नाही. तर अशा प्रकारच्या माणसांच्या कार्यामधलं केवळ असामान्यत्व आपल्या निदर्शनाला येत नाही, तर देवत्व सुद्धा समोर येतं. आणि आतल्यात आपण नक्कीच अशा लोकांपुढे नतमस्तक होतो. सोमाजी एक प्रातिनिधिक झालेले आहे. अशी अनेक माणसं असू शकतात, पण आपलं लक्ष गेलेलंही नसेल. काल योगायोगाने त्यांच्या वाढदिवसाला मी उपस्थित राहू शकले. मला कल्पना नव्हती. आणि त्या निमित्ताने त्यांनी अनेकांना काही गिफ्ट, खरं तर त्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे, ते उत्सव मूर्ती, परंतु तेही रिटर्न गिफ्ट देत होते, भले त्यांना कोणी देवो न देवो. आणि काय त्यांनी दिलं, मला सुद्धा त्यांनी नको नको म्हणत असताना सुद्धा मला गिफ्ट दिले. मला थोडं संकोचल्यासारखं झालं. आणि मी घरी येऊन जेव्हा ते पाहिलं, तर ते माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. ते याच्यासाठी, सोमाजी एक टेलर आहे, पण आपला व्यवसाय करीत असताना सुद्धा माणसाच्या जीवनातील त्याच्या जगण्याची आणि विचारांची जी उंची जी आहे ती मला पोहोचली. ती कशी ते पहा. नुकतंच ते गिफ्ट उलगडताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पाहायला गेलं तर किती त्या साधारण वस्तू आहे तो, पण साधारण जरी असलं तरी थोडस आपण विचार करूया की एवढ्या अनेकांना त्यांनी ज्या गिफ्ट समजा दिल्या असतील, तर त्याच्यातल्या ज्या कितीतरी ज्या वस्तू होत्या त्या दैनंदिन जीवनाशी अगदी आपल्या क्लोज आहेत, निगडीत आहे. आणि त्या वस्तू त्यांनी तयार स्वतःच्या हाताने जे केलेलं आहे ते करण्यासाठी त्यांचा किती वेळ गेला असेल, किती त्यांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, किती त्यांच्या वेळेचं, शक्तीचं, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे श्रेष्ठ भावनेचं जे योगदान म्हणा किंवा इन्व्हॉल्वमेंट होते, त्याला नक्कीच आपल्याला सॅल्यूट करायला पाहिजे. मोल वस्तूचं नाही आहे, त्यांच्यातल्या दानचं जे आहे, गिव्हिंग नेचरचं जे आहे, कोऑपरेशनची जी काही वृत्ती आहे, त्याचं हे सगळं कौतुक आहे. तर या निमित्ताने त्यांच्या गुणांकडे लक्ष वेधण्यासाठी किंवा समाजात अनेक अशा काही आजूबाजूला ज्या व्यक्ती असतील, ते पण आपलं लक्ष गेलं पाहिजे, त्यांचं कौतुक झालं पाहिजे. पण ही जी अशी असामान्यत्व घेऊन चालणारी जी सामान्य माणसं जी आहे, त्यांचं कोण कौतुक कोण करणार, त्यांना कोणतं व्यासपीठ मिळवून देणार आहे. पण या अशा काही सामाजिक कार्यकर्ते असतात, ज्यांची कोणतीही प्रकारची वलय नसतात, किंवा ही अशी सोमाजीसारखी जी माणसं असतात, त्यांना कोणते व्यासपीठ आपण उपलब्ध करून देणार.
अशा माणसाला सोसायट्यांमधून, काही सामाजिक आध्यात्मिक संस्था असतील त्यांनी हुडकून काढून त्यांना सन्मानाने बोलावून त्यांना समाजापुढे कौतुकाने आणणं आपलं कर्तव्य आहे असं माझं मत आहे. त्यांना काय वाटतं ते पहा. या निमित्ताने मला अजून एक उदाहरण आठवलं. मला त्यांचं नाव नाही माहिती आहे, विसरले मी समजा, परंतु ते गजानन चौकामध्ये गजानन महाराजांचं जे स्मारक आहे त्याची रोज स्वच्छता करून त्याची सन्मानाने हार वगैरे घालणं म्हणा किंवा स्वच्छता ठेवणं हे अतिशय महान काम करतात. ते हे पाहत नाहीत की मला कोणी पाहतंय की माझं कोणी कौतुक करतं किंवा काय, तसं काहीही नाहीये. ते स्वतःचं समाधान करतात. तर अशा पद्धतीच्या लोकांची नोंद घेणं, त्यांच्या कार्याचं आपण गायन करत राहणं ही समाजाच्या स्वास्थ्यासाठी, स्वच्छतेसाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी आणि मूल्यनिष्ठ प्रगतीसाठी अतिशय गरज आहे. म्हणूनच हे सारं मनोगत आहे. नमस्कार. कसा वाटला हा व्हिडिओचा प्रयत्न? सोमाजींचे गुण वैशिष्ट्य आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.